हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुलबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या भागात आपण रावण आणि रामचंद्र भाग 13 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अंकपण राक्षस आणि रावण. मागच्या भागात आपण वाचलत की रामाने खर राक्षसालाही मारून सगळ्या राक्षस सेनेचा संहार केला. पर्वताच्या गुफेत जाऊन बसलेले लक्ष्मण आणि सीता युद्ध संपल्यावर बाहेर येऊन रामापाशी युद्धभूमीवर आले. लक्ष्मणने रामाला गळाभेट दिली. प्रभू, आपण एका तेजस्वी योद्ध्यासम लढून अतिपराक्रम दाखवला. खर आणि त्यांचे राक्षस सगळे यमसदनी पाठवलेत. लक्ष्मण म्हणाला. लक्ष्मण त्या दुराचारीला त्याच्या महापापाची शिक्षा द्यायची वेळ आलीच होती. सीते, माझे हे आचरण नीती आणि धर्मानुसार होते ना? रामाने सीतेला विचारले. नक्कीच. जानकीवती लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या दुष्टांचा असाच अंत व्हायला पाहिजे. आपण या महर्षींना रक्षण करण्याचे जे वचन दिले होते ते आज पूर्ण केलेत, असे म्हणत सीतेने रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकून पायाला स्पर्श केला. तोच रामाने तिच्या खांद्याला पकडून तिला आपल्या छातीची कवटाळली. जिथे जमलेले ऋषीगण, मुनिवर आणि महर्षींनी रामाचा जय जयकार करून त्याला अभिवादन केले आणि पुष्पमाला गळ्यात घालून त्यांचा सत्कार केला. रामाच्या शौर्याचं तोंड भरून कौतुक करून ते आपल्या आश्रमात निघून गेले. ते सगळे जाताच राम, सीता आणि लक्ष्मण आपल्या पर्णकुटीत गेले. दिवसभराच्या युद्धश्रमामुळे आता त्यांना विश्रांतीची गरज होती. इकडे अंकपन नावाचा राक्षस स्त्रीवेषात रावणासमोर प्रकट झाला. तो एकटाच त्या युद्धात वाचून लपून बसलेला होता. संधी मिळताच तो वायुमार्गाने लंकेत येऊन पोचला. संध्याकाळच्या वेळी रावण नुकताच त्याच्या दालनातून बाहेर येऊन क्षितिजापलीकडे जाणाऱ्या सूर्याचे सौंदर्य न्याहाळत उभा होता. त्याला असे अचानक समोर आलेले पाहून रावणाने मोठ्या आवाजात विचारले, कोण आहेस तू? इथे येण्याची हिंमत कशी केलीस? दशानन महाराज, मी आपला सेवक अंकपन आहे. जनस्थानचं वृत्तांत घेऊन आलो आहे, म्हणत तो हात जोडून उभा राहिला. खर आणि दूषणसहित आपले सगळे राक्षस सैन्य युद्धात मारले गेले होते आणि मी तिथून स्त्रीवेष धारण करून इथे पळून आलो. मी लपून बसल्यामुळे जिवंत राहून इथपर्यंत पोहोचू शकलो. रावणाचे डोळे रागाने लाल लाल झाले. त्याच्या डोळ्यात जणू अंगार फुलला. त्याने मोठ्या आवाजात त्याला विचारले, असे कुणाचे दिवस भरले आहेत की त्याने एवढी हिंमत केली? माझ्या रमणी अशा जनस्थानाचा विध्वंस केला. माझ्याशी अशा प्रकारे वैर करून इंद्र, यम, कुबेर किंवा विष्णू यापैकी कुणीच जिवंत राहणार नाही. कारण मी काळाचाही काळ महाकाळ आहे. मी अग्नीलाही भस्म करून राख करू शकतो. मी मृत्यूलाही जिंकणारा अमर आहे. अमर दशानन रावण आहे मी रावण. रावणाचा क्रोध पाहून अंकपन थरथर कापू लागला. महाराज, अभय द्यावे. क्षमा महाराज, क्षमा, असं लडखडत्या आवाजात तो बोलला. बोल अंकपन, सविस्तर सांग, काय वृत्तांत आहे तिथला? खड्या आवाजात रावण म्हणाला. अंकपन मग हात जोडून बोलू लागला. महाराज, सिंहासारखी कांती असलेला एक तरुण योद्धा, बळकट शरीरयष्टीचा, पुष्ट खांद्यांचा, पिळदार अजानुभाऊ असलेला वीर, महायशस्वी, सुकुमार आणि अतुलनीय पराक्रमाचा श्रीरामचंद्र, जो राजा दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र आहे, अशा त्या शूरपुत्राने जनस्थानमध्ये येऊन खर आणि दूषणसहित सगळ्या राक्षसांना मारून टाकले आहे. एकदम एका दमात सांगून तो मोठा श्वास घेऊन रावणाकडे पाहत थांबला. रावणाने सापासारखा फुत्कार टाकला. तो राम, देवराज, इंद्र आणि सगळ्या देवांना घेऊन तिथे आला होता का? रावणाने विचारले. अंकपन म्हणाला, हे राक्षसेश्वर रावण, राम अति तेजस्वी आणि वीर धनुर्धारी आहे. त्याच्याकडे दिव्य अस्त्रे आहेत आणि इंद्रासमान त्याचे सामर्थ्य आहे. जसे वनात लागलेला अग्नी वाऱ्यामुळे पसरत जाऊन अधिक उग्र होऊन पसरत जातो, त्याप्रमाणे रामाने लक्ष्मणाला हाताशी धरून सगळे जनस्थान उजाड करून टाकले आहे. असे काय? राम आणि लक्ष्मणाला मी सोडणार नाही. त्यांना मारायला मी जनस्थानात जाईन. रावण क्रुद्ध होऊन ओरडला. दशानन, कृपा करून मी काय सांगतोय ते ऐका. महायशस्वी रामचंद्र क्रुद्ध होऊन जेव्हा युद्ध लढतात तेव्हा त्यांचा सामना कुणीच करू शकत नाही. कुणाच्यातही एवढी शक्ती नाही की त्यांना थांबवू शकेल. हे दशग्रीव, आपण किंवा आपले राक्षस कुणीच त्यांना परास्त करू शकत नाही. त्याचे बोलणे ऐकून रावणाचा चेहरा लाल होत चालला होता. आपल्या हाताच्या मुठी वळवून त्याने आपली रागीट दृष्टी त्यावर वळवली. तोच अंकपन पुढे बोलला.
महाराज, मी काय सांगतो ते कृपया शांतपणे ऐका. देवता किंवा राक्षस कोणीच रामाला मारू शकत नाही, परंतु रामाला मारण्याचा उपाय मी तुम्हाला सांगतो. इकडे लक्ष द्या. रावण त्याच्या आसनावर बसला आणि त्यालाही खाली बसायला सांगितले. अंक पण रावणाशेजारी बसून सांगू लागला, रामासोबत त्याची पत्नी सीता आहे. अशी जगात सुंदरी स्त्री या त्रिलोकात शोधून सापडणार नाही. तिची कटिली कंबर आणि सुडल बांधा तिच्या अनुपम सौंदर्यात भर घालतात. ती तरुण आहे आणि शिवाय लावण्यवती, हिरेजडित सुवर्ण अलंकार तिचे सौंदर्य द्विगुणित करतात. तिच्या सौंदर्याची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. सगळ्या देवी, अप्सरा, गंधर्व स्त्रिया किंवा राक्षस स्त्रिया तिच्या सौंदर्यापुढे डाव्या आहेत. कोणी दुसरी मनुष्य स्त्री तर तिच्या सौंदर्याचा सामनाच करू शकत नाही. म्हणून आपण त्या वनात जाऊन छळ कपटाने काही करून तिचे हरण करून इकडे लंकेत पळवून आणा. सीता विना राम स्वतःच आपले प्राण त्याग करेल. तो एक पत्नीव्रता, सत्यवचनी, निष्ठावान. शिवाय तो सीता त्याला प्राणप्रिय आहे. आपल्या प्राणापेक्षाही जास्त तो तिच्यावर प्रेम करतो. रावण विचारात पडला. रावण म्हणाला, खूप छान. मी उद्याच एकटा माझा रथ घेऊन त्या वनात जातो आणि सीतेला लंकापुरीत घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी रावण त्याच्या सूर्यासारख्या चमकत्या रथात, ज्याला 4 खेचर जोडले होते, त्यात बसून दंडकारण्यात आकाशमार्गाने निघाला. तो रथ सगळ्या दिशांना प्रकाश फेकत वायुगतीने उडत होता. राक्षस राजा रावण आकाशमार्गाने त्या रथात असा शोभून दिसत होता जसा आकाशमंडळात चंद्रमा. ताडकापुत्र मारीच त्या अरण्यातल्या एका आश्रमात राहत होता. त्याला भेटण्यासाठी रावण त्याच्या आश्रमात गेला. रावणाला आपल्या आश्रमात आल्याचं पाहून मारीच त्यांच्या स्वागतासाठी गेला आणि मोठ्या आदराने त्याला आत घेऊन त्याच्यासमोर उंची पक्वाने आणि फळावळ खायला ठेवले. रावण आश्वस्त झाल्यावर मारीचने त्याला तिथे येण्याचे कारण विचारले. हे राजन, राक्षसराज, राक्षस लोकात सगळे ठीक चालू आहे ना? एवढ्या गडबडीने तुम्हाला इथे आल्याचे पाहून मला काळजी वाटू लागली आहे. मारीचचे बोलणे ऐकून महातेजस्वी आणि चतुर रावण बोलू लागला. श्री रामचंद्र नावाच्या मनुष्याने आपल्या जनस्थानमध्ये राहणारे आपले रक्षक खर, दूषण आणि सगळे राक्षस जीवानिशी मारून टाकले आहेत. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी, त्या रामाच्या स्त्रीचे हरण करण्यासाठी मला या कामात तुझी मदत हवी आहे. रावणाचे बोलणे ऐकताच मारीच आसनावरून उठून म्हणाला, कुठल्या नीचहित चितकाने सीताहरण सुचवले आहे? हे राक्षसराज, असा सल्ला देणारा नक्कीच तुमचा तिरस्कार करत असणार. कोण आहे तो मूर्ख ज्याने हे काम करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केले आहे? हे रावण, मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून स्रवणाऱ्या द्रवापासून जसे अन्य हत्ती लांबूनच पळून जातात, जो त्या हत्तीसारखा प्रतापी आहे, ज्याचे अजानुभाऊ सोंडेसारखे लांब आहेत, असा रामरूपी मदमस्त हत्तीच्या समोर जाणे योग्य नाही. लढणे तर दूरची गोष्ट आहे. सिंहासारखे बल असणारा तो राक्षसरूपी हरिणाची शिकार करतो. म्हणूनच हे लंकेश्वर, माझे आग्रहाचे म्हणणे ऐकून आपल्या लंकेच्या कल्याणासाठी आपण आपल्या मार्गाने स्वतःच्या धर्मपत्नीसोबत सुखात राहा आणि रामाला त्याच्या पत्नीबरोबर सुखात राहू द्या. रावणाने शांतपणे मारीचाचे म्हणणे ऐकून घेतले आणि परत फिरून तो आपल्या रथातून लंकेतल्या त्याच्या श्रेष्ठ भवनात निघून गेला. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.